सरांनी जेव्हा आम्हाला ही सगळी गोष्ट सांगितली, सरांनी पॅड आणलेत आम्हाला, सरांनी खूप चांगली काही काही माहिती दिली. खरं तर ज्यावेळेस ही कुठली स्त्रियांची गुप्त गोष्ट आपल्याला कळते त्यावेळेस थोडी भीती वाटते मनात. आपल्यावरती जेव्हा ती पाळी येईल तेव्हा काय होईल, आपल्याला कसा त्रास होईल, किती भीती वाटेल. पण आता खरं तर ती भीती माझ्या मनातनं उडाली, कारण की सरांनी खूप चांगल्या प्रकारे मला समजवलं. या ठिकाणी आहाराबद्दल माहिती सांगितलेली आहे की आपण मासिक पाळीच्या वेळी मुलीने आहार कसा घेतला पाहिजे. यामध्ये अनेक आहे, डाळ आहे, भात आहे, गुळ. जसं मी सांगितलं की गुळामध्ये आयरन असते ना, आणि रक्तामध्ये पण आयरन असते, लोह असते. हे बाहेर निघल्यामुळे त्याची भरपाई झाली पाहिजे, म्हणून आपण गुळ खाल्लं पाहिजे. सरांनी सांगितलं. परत सरांनी एक पुस्तक दिली, त्याच्यामुळे मला सगळं कळालं की आपण त्या टायमिंगला कसा आहार घ्यायचा. आपल्याला जो काही त्रास होतो तो आपण व्यायाम केल्यावरती, चांगला आहार घेतल्यावरती कमी होईल, किंवा आपण त्याच्यावरती काय उपाय करावेत, हे सगळं मला कळालं. मग आई म्हणाली की तुमच्या सरांनी खूप चांगली संकल्पना काढली. खरं तर मुलींच्या मनातनं मासिक पाळीची भीती घालवलीच पाहिजे, कारण की ही एक नैसर्गिक गोष्ट आहे.